नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मुगाच्या डाळीची झणझणीत अशी आमटी करणार आहोत. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर ही मुगाच्या डाळीची आमटी करण्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ आपण आता एका भांड्यात काढून घेऊ. या डाळीला आता 2 ते 3 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि चांगलं असं हाताने चोळून धुवायचं आहे आणि नंतरच याचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तर इथे मी त्याच भांड्यामध्ये डाळ शिजवणार आहे. तर 1 वाटी डाळीसाठी इथे आपण 4 वाट्या पाणी घालूया आणि पाव चमचा इथे आपण हळद घालायची आहे. आणि आता हे आपण डाळ शिजवण्यासाठी गॅसवरती ठेवूया. 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे, म्हणजे ही डाळ चांगली शिजते आणि याचा गिचका होत नाही. आणि आता लो टू मीडियम फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचं आहे. तसं पाहायला गेलं तर ही डाळ शिजायला खूप वेळ लागत नाही, अगदी पटकन ही डाळ शिजते. त्यामुळे मी अशी ही भांड्यामध्येच डाळ शिजवून घेते. आता खलबत्त्यामध्ये एक वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी 2 चमचे खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे दोन्ही आपण आता छान खलबत्त्यात वाटून घेऊया. तुम्ही हे मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता, पण मिक्सरला अगदी फाईन पेस्ट तयार होते आणि खलबत्त्यात असं ओबडधोबड कुटल्यामुळे आमटीला ही छान अशी टेस्ट येते. आता डाळ ही आपली छान अशी शिजलेली आहे आणि फार याला शिजवायचं नाही आहे. तर याला असं चमच्याने आपण घोटून घेऊया किंवा तुम्ही रवीने सुद्धा याला घोटून घेऊ शकता. तर तुम्ही ते बघू शकता डाळ छान शिजलेली आहे आणि आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि एकदा याला एकसारखं असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया आणि मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे. मग फोडणीही छान बसते आणि पदार्थ अगदी छान लागतो. आणि 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे ही तडतडायला सुरुवात झाली की कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि हे वाटण घालायचं आहे आणि चमच्याने हलवून घेऊया आणि 1 ते 2 मिनटं हे परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. फोडणीत अशी कोथिंबीर घातली की त्याचा स्वाद पदार्थाला अगदी छान उतरतो. आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता मी पाव चमचा हिंग घालत आहे आणि आमटीला संपूर्ण लागणारं मीठ आता यामध्ये आपण आत्ताच घालून घेणार आहोत, त्यामुळे टोमॅटो मऊ असा शिजला जाईल. टोमॅटो पण आता आपला इथे शिजलेला आहे. यामध्ये आता पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी इथे मी 2 चमचे घालत आहे आणि याला परतून घ्यायचं आहे. मग यामध्ये आपण घोटून घेतलेली जी मुगाची डाळ आहे ती घालायची आहे. तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालूया आणि याला छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर घट्ट पातळ तुम्हाला जशी आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी यामध्ये घालायचं आहे. तर इथेही आपली आमटी छान अशी उकळायला सुरुवात झालेली आहे. थोडंसं चमच्याने याला मिक्स करून घेऊया आणि याला वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर मस्त अशी आपली झणझणीत खमंग आणि तितकीच चविष्ट मुगाच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.